नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुरेश राठोड सर. तुमचं स्वागत आहे निलेश राठोड MPSC अकॅडमी या ऑनलाईन आणि ऑफलाईन प्लॅटफॉर्मवर. बघा, पोलीस भरती 2024 ला SRPF गट क्रमांक 5 ला आणि गट क्रमांक 19 पुस्तकावला हा प्रश्न विचारलेला आहे. बघा, तो प्रश्न काय आहे बघा. जवाहरलाल नेहरू काय इंडिया विन्स फ्रीडम या पुस्तकाचे लेखक कोण? इंडिया विन्स फ्रीडम या पुस्तकाचे लेखक कोण, असा प्रश्न विचारलेला आहे. इंडिया विन्स फ्रीडम या पुस्तकाचे लेखक कोण? आता या ठिकाणी जर जवाहरलाल नेहरूंचा जर विचार केला तर यांचं पुस्तक तो नाही, यांचं सुद्धा नाही. त्याच्यानंतर महात्मा गांधीचं सुद्धा नाही. तो असेल कोणाचा आहे मग तो मौलाना अब्दुल कलाम आझाद. आता बघा, जवाहरलाल नेहरू यांचं डिस्कवरी ऑफ इंडिया आहे. कोणता आहे? डिस्कवरी ऑफ इंडिया. कोणता आहे? डिस्कवरी ऑफ इंडिया. डिस्कवरी ऑफ इंडिया याचा अर्थ होतो भारताचा शोध. त्याच्यानंतर मौलाना अब्दुल कलाम यांचा कोणता? इंडिया विन्स फ्रीडम. त्याच्यानंतर सरदार वल्लभभाई पटेलांचा जर विचार करायचा म्हटल्यावर सरदार वल्लभभाई पटेल स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान होते. कोण होते? उपपंतप्रधान होते. उपपंतप्रधान होते आणि त्याच्यानंतर ते पहिले गृहमंत्री सुद्धा होते. कोण होते? पहिले गृहमंत्री. त्यांच्याबद्दल प्रश्न विचारताना सरदार वल्लभभाई पटेल देशाचे पहिले उपपंतप्रधान कोण होते? सरदार वल्लभभाई पटेल. त्याच्यानंतर गृहमंत्री सुद्धा तोच होते. त्याच्यानंतर महात्मा गांधींचा जर विचार केला तर महात्मा गांधींबद्दल बरेचसे प्रश्न विचारले जातात. महात्मा गांधींचा पहिला सत्याग्रह विचारला जातं, त्याच्यानंतर दुसरा, तिसरा. त्याच्यानंतर त्यांनी कोणत्या देशामध्ये सर्वप्रथम सत्याग्रहाचा प्रयोग केला होता? तर तो दक्षिण आफ्रिका या देशामधून. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेतून भारतात कधी आले? त्याच्यानंतर ज्या दिवशी ते भारतात आले तो दिवस भारतीय प्रवासी दिन मधून साजरा केला जातो. असं महात्मा गांधीवर अनेक प्रश्न विचारले जातात. आता पुढचा प्रश्न पाहू. छत्रपती शिवाजी महाराजांनी मुरुडदेव किल्ल्याची डागडुजी करून त्याचे नाव काय ठेवण्यात आले? असा प्रश्न विचारला. आता बघा, शिवाजी महाराजांशी संबंधित हा प्रश्न दरवर्षी पोलीस भरतीला पडतो. 2016 पासून तर 25 पर्यंत विचार केला. त्यानंतर हा दरवर्षी विचारला जातात. छत्रपती शिवाजी महाराजांनी मुरुडदेव किल्ल्याची डागडुजी करून त्याचे नाव असे ठेवण्यात आले, असा प्रश्न विचारला जातात. तर त्याचे नाव काय ठेवण्यात आलं होतं? रायगड ठेवण्यात आला होता. कालच सांगितलं, प्रतापगड किल्ल्याचा जर विचार केला आपण तर प्रतापगड किल्ल्याच्या पायथ्याशी अफजल खानाचा वध केला होता. अफजल खानाचा वध केला होता. कोणी? शिवाजी महाराजांनी केला होता. त्याच्यानंतर हा प्रतापगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे म्हटल्यावर कोणत्या जिल्ह्यात आहे? सातारा जिल्ह्यात. त्यानंतर आणखीन एक महत्वाचा किल्ला सातारा जिल्ह्यामध्ये, आणखीन एक दुसरा महत्वाचा किल्ला म्हटल्यावर तो आहे सज्जनगड आहे. यावर सुद्धा प्रश्न पडतात. सज्जनगड आहे, यावर सुद्धा प्रश्न पडला जातात. सज्जनगडावर कोणाची समाधी आहे म्हटल्यावर समर्थ रामदास स्वामीची. रामदास स्वामी यांची समाधी आहे. कुठे? सज्जनगडावर. त्यानंतर हा राजगडांचा जर विचार केला तर हा राजगड कोणता किल्ला आहे? तो मुरुडदेवाच्या डोंगरावर पुणे जिल्ह्यामध्ये. हा पुणे जिल्ह्यात येतो. राजगड किल्ल्याची डागडुजी करून कोणता किल्ला बांधला? राजगड. रायगड किल्ल्याचा जर विचार केला तर हा रायगड जिल्ह्यातच आहे. कोणत्या जिल्ह्यात आहे? रायगड जिल्ह्यात. रायगड जिल्ह्यामध्ये आहे. याच ठिकाणी ही स्वराज्याची दुसरी राजधानी आहे. कोणती राजधानी आहे? दुसरी राजधानी आहे. स्वराज्याची कोणती राजधानी आहे? ही दुसरी राजधानी आहे. त्यानंतर या ठिकाणी त्यांची समाधी सुद्धा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी. त्यांचा मृत्यू 3 एप्रिल. शिवाजी महाराजांचा मृत्यू विचारला जातात, त्यांची समाधी विचारला जातं. पण त्यांची समाधी कोणत्या ठिकाणी? त्यांचा मृत्यू कधी झाला? 3 एप्रिल 1680 मध्ये त्यांचा मृत्यू झाला आणि तो राजगडावर झाला आणि त्याच ठिकाणी त्यांची समाधी आहे. त्याच्यानंतर स्वराज्याची दुसरी राजधानी कोणती? रायगड. रायगड किल्ला रायगड जिल्ह्यातच आहे. त्याच्यानंतर हा पुण्याची डागडुजी केली आणि स्वराज्याची ही कशी राजधानी झाली? पहिली राजधानी झाली होती.
आता हा जो किल्ला जो जावळीचं खोरं जिंकलं होतं त्यामध्ये सापडलं होतं, त्याची डागडुजी केली कोणता? डोंगर मुरुडदेव डोंगर म्हणलं जातं किंवा त्या किल्ल्यावर डागडुजी करून कोणता? राजगड. त्याच्यानंतर शिवनेरी किल्ल्याचा जर विचार केला तर छत्रपती शिवाजी महाराजांचा त्या ठिकाणी जन्म झाला होता. जन्म विचारला जाता बेटा, दरवर्षी जन्म विचारला जाता. 19 फेब्रुवारी 1630 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि त्याच शिवनेरी किल्ल्यावर त्यांचं बालपण गेलं. शिवनेरी किल्ला कोणत्या नदीच्या खोऱ्यात आहे असं सुद्धा प्रश्न विचारला जातं. तर घोड नदीची उपनदी आहे. कोणत्या नदीची? घोड नदीची उपनदी आहे कुकडी नावाची. आणि या कुकडी नदीच्याच परिसरामध्ये खोऱ्यामध्ये हा किल्ला येतो. कोणता? शिवनेरी किल्ला. याबद्दल प्रश्न विचारलं जातं. छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित एक प्रश्न असतं, किल्ले विचारले असतील किंवा त्यांची राजधानी असेल, त्यांचा राज्याभिषेक असेल. जो राज्याभिषेक झाला होता शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक 1674 मध्ये झाला होता आणि तो कोणत्या ठिकाणी झाला होता? याच रायगड किल्ल्यावर झाला होता. पुढचा प्रश्न, अष्टांग मार्गाच्या अर्चनासाठी पंचशील म्हणजेच 5 नियम कोणी सांगितलेले आहे? असं म्हणलं जातं की जीवन जगताना म्हणजे खोटं बोलू नये, चोरी करू नये, त्याच्यानंतर दुसऱ्यांशी प्रामाणिकपणे वागायचं, त्याच्यानंतर काही व्यसन करावं नाही, असे हे 5 नियम जे महत्वाचे, जे जीवन जगण्यासाठी महत्वाचे 5 नियम आहे असे कोणी सांगितले आहे म्हटल्यावर ते गौतम बुद्धांनी सांगितले. बेटा कोणी सांगितलेले आहे? गौतम बुद्धांनी सांगितले आहे. जीवन जगण्यासाठी 5 नियम जे महत्वाचे असतात, चोरी करू नये, त्याच्यानंतर काय धूम्रपान करू नये, दारू वगैरे पिऊ नये, त्याच्यानंतर खोटं बोलू नये, दुसऱ्याशी वैर वागू नये, कोणाची प्राणी जीवनाची काय हत्या करू नये, असे 5 नियम महत्वाचे कोणी सांगितले ते गौतम बुद्धांनी. त्याच्यानंतर गौतम बुद्धांनी बौद्ध धर्माची स्थापना, बौद्ध धर्माचे संस्थापक म्हणलं जातं. कोणता धर्म? बौद्ध धर्माचे संस्थापक. बौद्ध धर्म कोणी केलाय? गौतम बुद्धांनी. त्याच्यानंतर या ठिकाणी गौतम बुद्धांनी त्याची स्थापना केली. त्याच्यानंतर गौतम बुद्धाचा जन्म विचारला जातं, कोणत्या ठिकाणी झाला, त्यांनी जी प्रवचने दिली होती, पहिली प्रवचन कुठे दिली, दुसरी कुठे दिली, तिसरी कुठे दिली, असे अनेक प्रश्न गौतम बुद्धांशी संबंधित विचारलं जातं. त्यांचं जन्म ठिकाण, त्यांचं मृत्यूचं ठिकाण, हे सगळे प्रश्न विचारले जातात. त्यानंतर गौतम बुद्धांना वयाच्या कितव्या वर्षी त्यांना ज्ञान प्राप्ती झाली, त्याच्यानंतर तो ज्ञान प्राप्ती झाली ते कोणत्या झाडाच्या खाली बसले होते म्हणून त्या झाडाला काय म्हणलं जातं, हे अनेक प्रश्न गौतम बुद्धाशी संबंधित पोलीस भरतीला विचारलं जातं. गुरु नानक बद्दल जर विचारलं तर गुरु नानकच्या बद्दल कोणता धर्म बेटा? शीख धर्म आहे. कोणता धर्म आहे? शीख धर्म. शीख धर्माची स्थापना कोणी केली? गुरु नानक. आता शीख धर्म शीख लोकांशी संबंधित आहे. त्याच्यानंतर गुरु नानक हे पहिले गुरु किंवा त्याचे संस्थापक आहे. असे एकूण किती गुरु झालेले आहेत? 10 गुरु झाले होते. 10 गुरुच्या नंतर शेवटचा गुरु त्यांनी त्यांच्या ग्रंथालाच मानले. त्यांचा ग्रंथ कोणता? गुरु ग्रंथ साहिब. कोणता? गुरु ग्रंथ साहिब असं त्यांचा ग्रंथ आहे. या ग्रंथालाच त्यांनी शेवटचा गुरु मानले. आणि हा ग्रंथ कोणी लिहिला असा सुद्धा प्रश्न विचारला जातो. हा ग्रंथ कोणी लिहिला म्हटल्यावर हा गुरु नानक यांनी. त्याच्यानंतर खालसा पंथांची स्थापना कोणी केली? पोलीस भरतीला प्रश्न विचारला जातो. किंवा शेवटचे गुरु 10वे गुरु कोण? तर 10वे गुरु गोविंद सिंगजी महाराज, त्यांनीच काय केलं होतं? खालसा पंथांची स्थापना केली होती. शीख धर्माशी संबंधित सुद्धा एक प्रश्न विचारला जातं. आता त्याच्यानंतर अशोक सम्राटावर एक प्रश्न येतो. आता अशोक सम्राट म्हणजेच काय? कोणत्या युद्धांच्या नंतर त्याने युद्ध न करण्याची शपथ घेतली होती? कलिंग युद्धानंतर. कोणता युद्ध बेटा? कलिंग युद्ध. कलिंग हा युद्ध झाला होता सम्राट अशोकांनी. त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रक्तपात झाला होता. त्यानंतर त्यांनी असं ठरवलं की मी याच पुढे काय करणार नाही, युद्ध करणार नाही. त्याच्यानंतर त्यांनी कोणत्या धर्माची दीक्षा घेतली असा सुद्धा प्रश्न विचारला जातं. तर त्यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. आणि त्याच्यानंतर त्यांचा जो मुलगा आहे, त्यांच्या मुलांना त्यांनी कुठं पाठवलं होतं बेटा? मुलीला पाठवलं होतं, संघमित्रा नावाची मुलीला पाठवलं होतं श्रीलंकेमध्ये, आणि मुलाला कोणत्या तरी देशामध्ये पाठवलं, महेंद्र नावाचा मुलगा होता. असे सुद्धा प्रश्न विचारलं जातं. सम्राट अशोक, कलिंग युद्ध लक्षात असू द्या. कलिंग युद्धाशी संबंधित सम्राट कोण म्हटल्यावर कोण? सम्राट अशोक. त्याच्यानंतर हा महावीर, भगवान महावीरांचा जर विचार केला तर हे 24वे तीर्थकर आहे. किती बेटा? 24वे तीर्थकर आहे. हे कोणत्या धर्माचे आहे? भगवान महावीर कोणत्या धर्माशी संबंधित होते? तर ते होते महावीरांवर एक प्रश्न विचारला जातं. कितवे तीर्थकर? 24वे तीर्थकर. पुढचा प्रश्न, रिकामी जागा हे संविधान सभेचे अध्यक्ष होते. प्रश्न काय विचारला बेटा? संविधान सभेचे अध्यक्ष कोण?
संविधान सभेचे अध्यक्ष कोण असा प्रश्न विचारलेला आहे. आता या ठिकाणी संविधान सभेचे अध्यक्ष बघताना आपल्याला माहिती पाहिजे की संविधान सभेची पहिली बैठक कधी झाली होती. ती झाली होती 9 डिसेंबर 1946 ला झाली होती. कधी झाली होती? 9 डिसेंबर 1946 ला बैठक झाली होती पहिली. आणि याचे जे अध्यक्ष होते, हंगामी अध्यक्ष जे होते ते सच्चिदानंद, कोणते होते बेटा? सच्चिदानंद सिन्हा हे पहिले अध्यक्ष होते, हंगामी होते 9 डिसेंबर. त्याच्यानंतर 11 डिसेंबर किती 11 डिसेंबर 1946 ला दुसरी बैठक झाली आणि यामध्ये एका अध्यक्षाची निवड केली, तो कायमस्वरूपी. हे कसे होते? हंगामी होते. आणि कायमस्वरूपी एकाची निवड करण्यात आली, तेच कोण? राजेंद्र प्रसाद. कोण बेटा? राजेंद्र प्रसाद हे कायमस्वरूपी झाले. त्याच्यानंतर यासाठी जी संविधान सभेची बैठक घेण्यात आली होती ती त्रिमंत्री योजना आली होती. या त्रिमंत्री योजनेमध्ये 3 जण होते, त्यांचे नाव विचारले जातात. त्याच्यानंतर त्यांनी काय म्हणलं होतं, 1945 दुसऱ्या महायुद्धाच्या नंतर जर इंग्लंडमध्ये मजूर पक्षाची सत्ता आली तर आम्ही काय करू, भारताला स्वातंत्र्य देऊ, असं ॲटलीनं सांगितलं होतं. त्याच्यानंतर त्यांचा सत्ता आली. त्यांनी म्हणलं की जर तुम्हाला जर स्वतंत्र पाहिजे असेल तर तुमच्या देशामध्ये काय कायद्याचं राज्य निर्माण करावं लागेल. जर कायद्याचं राज्य निर्माण केल्याच्या नंतर तुम्ही तो देश चालवू शकता. त्यासाठी पहिली बैठक झाली 9 डिसेंबर 1946. सच्चिदानंद सिन्हा हे काय होते? हंगामी अध्यक्ष होते. त्याच्यानंतर 11 डिसेंबर 1946 कायमस्वरूपी अध्यक्ष कोणाला करण्यात आलं? राजेंद्र प्रसाद यांना करण्यात आले होते. मग त्या ठिकाणी आता या प्रश्नाचं उत्तर, आता या ठिकाणी सच्चिदानंद सिन्हा तर नाही, मग उत्तर काय द्यावं लागेल आपल्याला? राजेंद्र प्रसाद. त्याच्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू हे देशाचे पहिले पंतप्रधान होते. कोण होते बेटा? पंतप्रधान होते. राजेंद्र प्रसाद राष्ट्रपती पण होते, देशाचे पहिले राष्ट्रपती. त्याच्यानंतर सर्वाधिक काळ पंतप्रधान पद भूषवणारे व्यक्ती कोण? पंडित जवाहरलाल नेहरू. आणि सर्वाधिक काळ राष्ट्रपती पद भूषवणारे व्यक्ती म्हटल्यावर कोण? राजेंद्र प्रसाद. त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधान सभेमध्ये मसुदा समितीचे अध्यक्ष होते. कोणत्या समितीचे बेटा? मसुदा समितीचे अध्यक्ष होते. मसुदा समितीचे अध्यक्ष होते कोण? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. म्हणून त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणजे सर्वात महत्वाची समिती होती मसुदा समिती, आणि त्याचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्याच्यानंतर मौलाना अब्दुल कलाम आझाद यांचा जर विचार केला तर स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री होते. कोण होते बेटा? शिक्षण मंत्री होते. आणि यांच्या जन्मदिनी शिक्षण दिन साजरा केला जातो, तो 11 नोव्हेंबरला. कधी बेटा? 11 नोव्हेंबरला पहिले शिक्षण मंत्री. शिक्षण दिन वेगळा आणि शिक्षक दिन वेगळा. कोणता दिन वेगळा? शिक्षक दिन. शिक्षक दिन 5 सप्टेंबरला साजरा केला जातो. कारण देशाचे पहिले उपराष्ट्रपती आणि उपराष्ट्रपदावरून राष्ट्रपती पदावर जाणारे एका शिक्षकी पेशेवरून एवढ्या मोठ्या पदावर गेलेले व्यक्ती म्हणून सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनी 5 सप्टेंबरला काय केलं जातं? शिक्षक दिन साजरा केलं जातं. आणि शिक्षण दिन कोण? पहिले शिक्षण मंत्री कोण? मौलाना अब्दुल कलाम आझाद यांचा कोणता दिवस? 11 नोव्हेंबर या दिवशी शिक्षण दिन. पुढचा प्रश्न बघा, लोकसभा अध्यक्षाची निवड कोण करते? प्रश्न विचारला बेटा. आता बघा यामध्ये असं काहीच नाही. लोकसभा अध्यक्षाची निवड हेच प्रश्न दरवर्षी रिपीट होत आहे, दुसरं काहीच विचारलं जात नाही. हेच प्रश्न जास्तीत जास्त जवळजवळ 70% प्रश्न रिपीट होते बेटा. काय? 70% प्रश्न रिपीट होते. त्या ठिकाणी बघा, आता मला कॉमेडी तर करणं होत नाही, परंतु तुम्हाला जो डाटा पाहिजे, जो गरजेचा आहे, तुम्हाला शिक्षणासाठी जो गरजेचा आहे, काय कर कॉमेडी केल्याच्या नंतर 2 मिनिटं हसाल, परंतु तुम्हाला हा जीवनासाठी महत्वाचा आहे. त्याच्यासाठी जर मी कॉमेडी जर केलो तर मी एक ट्रॅक सोडून दुसरीकडे जाईल, म्हणजे माझ्या लक्षात राहणार, मी पटकन तुम्हाला काही सोल्युशन न देता पुढे पळत जाईल. त्याच्यासाठी लक्ष द्या, फक्त कॉन्सन्ट्रेशन ठेवा, तुम्हाला सगळे प्रश्न क्लिअर होऊन जातील. बघा, लोकसभा अध्यक्षाची निवड रिकामी जागा हे करतात. आता लोकसभाचे जे अध्यक्ष आहे त्या अध्यक्षाची निवड कोण करतात असा प्रश्न विचारलाय, तर त्याचं उत्तर आहे बेटा बघा, हा लोकसभेचे निर्वाचित सदस्य. आता लोकसभा आणि राज्यसभा काय बेटा? आता लोकसभा आणि राज्यसभा, लोकसभा आणि राज्यसभा हे 2 गट आहेत. आता लोकसभेमध्ये असतात 550 सदस्य असतात, त्यापैकी 543 सदस्य काय होतात? निवडून येतात. त्याच्यानंतर राज्यसभेमध्ये 250 सदस्य असतात, त्यापैकी
245 सदस्य निवडून येतात. आता वरिष्ठ सभागृह म्हटल्यावर कोणता असेल? वरिष्ठ सभागृह राज्यसभा आहे ना, हा कसा आहे? कनिष्ठ सभागृह आहे. कसा आहे? कनिष्ठ. मग या लोकसभेमधले जे सदस्य असतात हे निवडून आल्याच्या नंतर त्यापैकी एकाची काय करतात? अध्यक्ष म्हणून निवड केली जाते. त्यालाच म्हणलं जातं लोकसभेचे निर्वाचित सदस्य म्हणजेच निवडून आलेले सदस्य. आता लोकसभा राज्यसभा काय? लोकसभा प्लस राज्यसभा प्लस राष्ट्रपती यांचं सगळ्यांचं मिळून काय होते बेटा? संसद तयार होते. देशाचं काय? संसद, पार्लमेंट तयार होतं. प्रश्न विचारला पोलीस भरतीला अनेक वेळेस विचारलं जातं की संसद, त्याच्यानंतर लोकसभेचे सदस्य, राज्यसभेचे सदस्य, त्याच्यानंतर प्रश्न असा विचारला जातं. बरेच असे विद्यार्थी आहे महाराष्ट्रामध्ये ते पोलीस भरतीचा अभ्यास करतात, परंतु त्यांना विधानसभा विधान परिषद माहिती नाही. काय? विधानसभा आणि विधान परिषद माहिती नाही. काय? विधान परिषद माहिती आहे. आता या विधानसभा आहे महाराष्ट्राची विधानसभा, या विधानसभेशी संबंधित प्रश्न विचारला जातात. त्याच्यानंतर विधान परिषदेशी संबंधित या ठिकाणी किती सदस्य असतात? असं तर 288 सगळ्यांना माहिती. त्याच्यानंतर इकडे 78 सारी दुनियाला माहिती आहे. विधानसभेला 288 आणि विधान परिषदेमध्ये 78, परंतु आमदार आणि खासदारच माहिती नाही. आमदार कुठे असतात आणि खासदार हेच माहिती नाही. तर या ठिकाणी जे आहे, या ठिकाणी आमदार आहे. महाराष्ट्रामध्ये जे विधिमंडळ आहे यांचं दोघांचं मिळून काय म्हणलं जातं? हे विधिमंडळ म्हणलं जातं. विधिमंडळ. आणि या विधिमंडळामध्ये कोण असतात? आमदार असतात. आणि हे जे संसद आहे हे खासदार आहे. या संसदेमध्ये कोण असतात? हे खासदार असतात बेटा. खासदार. आमदार वेगळं, खासदार वेगळं. त्याच्यानंतर महाराष्ट्रातून लोकसभेवर किती खासदार निवडून दिले जातात? लोकसभेवर महाराष्ट्रातून 48 दिले जातात खासदार निवडून. आणि त्याच्यानंतर राज्यसभेवर किती जातात बेटा? 19 जातात. यांच्या दोघांचं एकत्रीकरण केल्याच्या नंतर हे 67 होते. प्रश्न विचारतात तुम्हाला की लोकसभेवर महाराष्ट्रातून किती सदस्य निवडून जातात? तर 48. आणि राज्यसभेवर किती जातात? तर महाराष्ट्रातून 19. हे खासदार असतात. 48 हे आमदार असतात. विधिमंडळामध्ये जे असतं ना, आमदार असतं, त्या ठिकाणी हे लक्षात असू द्या. बऱ्याच जणांना हा माहिती नसतं. हा देशात पंतप्रधान, राष्ट्रपती हे नाही करत, तर कोण करतात? लोकसभेचे निर्वाचित सदस्य करतात. हे लक्षात असू द्या. आता बघा, पृथ्वीचा केंद्रभाग कोणत्या नावाने ओळखला जातो? आता पृथ्वीचा जो भाग आहे केंद्रभाग, तो कोणत्या नावाने ओळखला जातो? आता यामध्ये केंद्रभागामध्ये आता बघा या ठिकाणी आता सगळ्यात वरचा जो भाग असतो तो शिलावरण असतो. कोणता असतं? शिलावरण असतं. सगळ्यात वरचा भाग जो पृथ्वीचा जो वरचा निबर भाग असतो तो शिलावरण असतं. आता त्याच्यानंतर हा शिलावरणाच्या खाली जो खंडीय भाग आहे, म्हणजेच भूमी ज्या ठिकाणी आहे खंडीय भाग, आणि एक महासागरीय भाग. या खंडीय भागाच्या खाली जो असतं तो सियाल असतं. काय असतं? सियाल. आणि या महासागराच्या खाली जो तळ असतं त्या ठिकाणी सायमा असतं. सियाल आणि सायमा. आणि या दोघांचा पृथ्वीचा जो वरचा भाग तर शिलावरणच असेल, खंडीय भाग असेल त्या ठिकाणी कसा? सियाल असेल, आणि महासागरीय भाग त्या ठिकाणी सायमा असेल. आणि जो भूगर्भाच्या जो सगळ्यात खालचा तर असेल तो कसा असेल? निफे असेल. कसा असेल बेटा? निफे असेल. भूगर्भ कसा असेल? निफे असेल. वरचा जो थर असेल तो शिलावरण असेल. खंडीय भाग जो असेल त्याचा सियाल, आणि महासागरीय भाग असेल तो सायमा. हे चारही प्रश्न वारंवार विचारले जातात. सियाल विचारलं जातं, कधी सायमा विचारलं जातं, तर कधी शिलावरण, आणि कधी निफे विचारलं जातं. निफे मध्ये काय? NIFE, निफे. पुढचा प्रश्न, सूर्याच्या मदतीने करता येते असे कालगणनेचे एकक कोणते? आता सूर्याच्या मदतीने जे कालगणनेचे एकक कोणते असा प्रश्न विचारला आहे. आता सूर्याच्या मदतीने केलं जातं म्हणजे सूर्याची एक फेरी पूर्ण करण्यासाठी पृथ्वीला किती वेळ लागतं बेटा? 1 वर्ष लागतं. म्हणून कसा असेल हा? सूर्याच्या मदतीने जी कालगणना केली जाते ती कशी असेल? एका वर्षीय असेल. 1 वर्ष लागेल त्याला. 1 वर्षीय आहे. त्याच्यानंतर हा शुक्ल पक्ष विचारला जातं, कृष्ण पक्ष विचारला जातात. शुक्ल पक्ष, कृष्ण पक्ष, शुक्ल पक्ष, कृष्ण पक्ष. आता या ठिकाणी जो शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष, आता बघा अमावस्या झाली. काय झाली बेटा? अमावस्या झाली की काय होतं?
जो चंद्र असतं अमावस्याला पूर्ण कसं असतं, काळा असतं, बिलकुल दिसत नाही. ती जी रात्र असते एकदम काळी असते, त्या वेळेस रात्रीला काही दिसत नाही, अमावस्याला काही दिसत नाही. मग अमावस्येच्या नंतर काय होतं, असा या पृथ्वीचा असा थोडा थोडा तो काय होतं, त्या चंद्राचं कोर, चंद्र आहे तो चंद्राचं काय होतं, तो कोर कसं असं वाढत जातं थोडा थोडा. अमावस्यानंतर काय होतं, अमावस्यानंतर काय होतं, की हा चंद्राचा जो कोर आहे असा तो थोड्या थोड्याने थोड्या थोड्याने थोड्या थोड्याने असं वाढत 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 असं करत 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 काय होतं, तो पौर्णिमेला जाईपर्यंत, पौर्णिमेला कसा होतो, असा तो एकदम पूर्ण दिसतो. म्हणजेच काय होतं, या ठिकाणी शुक्ल पक्षामध्ये काय होतं, अमावस्येच्या दिवशी तर त्या ठिकाणी संपूर्ण काळा असतं, काही दिसत नाही. पण त्याच्यानंतर हा चंद्राचा कोर थोडा थोडा वाढत 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 गेल्यामुळे या ठिकाणी थोडं थोडं उजेड दिसतं रात्रीच्या वेळेस, बघा कधी बी. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस पौर्णिमेची रात्र असते, या ठिकाणी काय होतं, पौर्णिमेची जी रात्र असतं पौर्णिमा, त्या दिवशी काय होतं, म्हणजे आता त्या पौर्णिमेच्या रात्री, पौर्णिमेला काय असतं, पूर्णपणे उजेड दिसतं. पूर्णपणे काय होतं, उजेड दिसतं. मग अमावस्यापासून पौर्णिमेपर्यंत, अमावस्या ते पौर्णिमा हा काळ कसा असतं, शुक्ल पक्ष असतं. हा काळ कसा असतं बेटा, शुक्ल पक्ष असतं. कारण अमावस्या बघा, अमावस्येला तर चंद्र दिसत नाही, त्याच्यानंतर काय होतं, तो थोड्या थोड्याने वाढत जातो आणि पौर्णिमेच्या दिवशी तो पूर्ण दिसतं. म्हणजे त्या दिवशी पौर्णिमेच्या रात्रीला चांदण रात असतं आणि दिसतं थोड्याफार प्रमाणात, बरंच काही दिसतं. म्हणून याला काय म्हणलं जातं, शुक्ल पक्ष म्हणलं जातं. मग पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत, पौर्णिमेपासून अमावस्यापर्यंत, अमावस्यापर्यंत, त्या पौर्णिमेपासून अमावस्यापर्यंत काय होतं, की हा जो चंद्र आहे, आता या ठिकाणी हा पूर्ण दिसला, मग त्याच्यानंतर तो कमी 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 होत जाता, आता पूर्ण आहे, मग त्याच्यानंतर हा थोडा कमी 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 होत 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 असं या वेळेस काय होतं, आता बिलकुल तो दिसत नाही. त्यालाच काय म्हणलं जातं, हा कृष्ण पक्ष असतो बेटा. कसा पक्ष असतं, कृष्ण पक्ष. फक्त लक्षात असतं, अमावस्यापासून पौर्णिमेपर्यंत कसं असतं, शुक्ल पक्ष. कारण पौर्णिमेला चंद्र दिसत नाही, त्याच्यानंतर कोर 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 एक कोर कोरनं वाढत जातं, थोड्या थोड्यानं वाढत जातं. पौर्णिमेच्या दिवशी चांदण रात असतं, पूर्ण दिसतं. मग त्याच्यानं पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत जाताना काय होतं, ते चंद्र कमी 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 दिसत दिसत अमावस्येला बिलकुल दिसत नाही. म्हणून पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत जाताना कसं असतं, शुक्ल पक्ष असतं. आणि अमावस्यापासून पौर्णिमेपर्यंत जाताना कसं असतं, पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत कृष्ण पक्ष आणि अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत कसं असतं, शुक्ल पक्ष असतं. हे जे काळ असतं हे 15 दिवसाचं असतं. आता किती दिवसाचं असतं, 15 दिवसाचं असतं. म्हणून याला काय म्हणलं जातं, पंधरवाडा. हा सुद्धा शुक्ल पक्ष म्हणजेच काय, अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंतचा काळ शुक्ल पक्ष. पंधरवाडा म्हणजेच काय, हेच 15 दिवस अमावस्ये ते पौर्णिमेपर्यंत. आणि एक चंद्रमास म्हणजेच काय, या दोघांचा मिळून जो एक महिना होता त्यालाच काय म्हणलं जातं बेटा, चंद्रमास म्हणलं जातं. याच्याशी संबंधित तुम्हाला बिलकुल कधी आयुष्यामध्ये अडचण येणार नाही असं मला वाटतंय. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहू. तानसा वन्यजीव अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? प्रश्न दरवर्षी विचारला जातं. तुम्हाला वाटत असेल की याच वर्षी विचारलंय. हा 2024 आहे, 26 ला सुद्धा, 25 ला सुद्धा हेच प्रश्न आहे, वारंवार विचारले की वन्यजीव अभयारण्य कोणत्या ठिकाणी आहे? ठाणे जिल्ह्यामध्ये, आता सॉरी काय, तानसा वन्यजीव अभयारण्य तो कोणत्या जिल्ह्यात आहे म्हणणार बेटा, कुठे असेल तो? ठाणे जिल्ह्यात आहे. तानसा, भातसा या नद्या कुठे वाहतात? ठाणे जिल्ह्यात वाहतात. आणि या वन्यजीव अभयारण्य त्या ठिकाणी आहे. धुळेचा जर विचार केला तर धुळ्यामध्ये अनेर धरण नावाचा अभयारण्य आहे. काय बेटा, अभयारण्य आहे. कुठे? अनेर नावाचा अभयारण्य आहे. आता नाशिक जिल्ह्याचं जर विचारलं तर नांदूर मध्यमेश्वर. नाशिक जिल्ह्यामध्ये कोणता बेटा? नांदूर मध्यमेश्वर. नांदूर मध्यमेश्वर हा कुठे आहे? नाशिक जिल्ह्यात. या धरणातून एक, या सॉरी अभयारण्यातून एक नदी वाहते बेटा, कांदवा नावाची नदी वाहते. आणि प्रश्न विचारला जातं की गोदावरी नदीला डाव्या बाजूने मिळणारी पहिली नदी विचारला जातं, उजव्या बाजूने मिळणारी पहिली नदी विचारला जातं. आता या ठिकाणी जी नदी, आता नदी इकडे वाहत आहे, आता ही नदी कोणती आहे बेटा? ही गोदावरी नदी आहे. नदी कोणती आहे बाळा? गोदावरी नदी आहे. आता गोदावरी नदी अशी पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहते, म्हणजे त्याची पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहते, म्हणजे ती त्याची जी दक्षिणेकडून बाजू असेल ती उजवी असेल. दक्षिणेकडील बाजू कोणती असेल बेटा? ती उजवी. म्हणजे असं चालते, म्हणजे दक्षिणेकडे उजवी बाजू असेल आणि उत्तरेकडे कोणती असेल बेटा? डावी बाजू असेल. मग डावीकडून मिळणारी पहिली नदी म्हटल्यावर कोणती असेल बाळा? ती ती कांदवा नदी असेल. कोणती नदी असेल? कांदवा. आणि
दक्षिणेकडून म्हणजेच उजवीकडून मिळणारी कोणती नदी म्हटल्यावर दारणा नावाची नदी आहे बेटा. कोणती नदी? दारणा. म्हणून नांदेड मध्यमेश्वर या अभयारण्यातून कोणती नदी वाहते? कांदवा. त्याच्यानंतर हा यवतमाळ जिल्ह्यामध्ये पैनगंगा अभयारण्य आहे, पैनगंगा. त्याच्यानंतर कोणता आहे? टिपेश्वर आहे, टिपेश्वर आहे. हे कोणत्या जिल्ह्यात आहे? यवतमाळ जिल्ह्यामध्ये आहे. नांदूर मध्यमेश्वर कुठे? नाशिकमध्ये. ठाण्यामध्ये कोणता? तानसा वन्यजीव अभयारण्य. आणि धुळ्यामध्ये कोणता आहे बेटा? अनेर धरण, हा धुळे जिल्ह्यामध्ये आहे. असा प्रश्न. पुढचा प्रश्न पाहू. चाकसमान प्रकल्प पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? आता चाकसमान प्रश्न विचारले काय? चाकसमान प्रकल्प पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे असा प्रश्न विचार. तर हा असेल खेड तालुक्यात असेल. कोणत्या तालुक्यात बेटा? खेड. तालुका कोणता असेल? खेड असेल. तालुका खेड. आता या ठिकाणी चाकसमान प्रकल्प कोणत्या नदीवर? हा सुद्धा आपल्याला माहिती आहे. पण चाकसमान प्रकल्प या ठिकाणी भीमा नदीवर आहे. भीमा नदी याची स्थापना जवळजवळ 1993 की काहीतरी झालेली आहे. भीमा नदीवर हा प्रकल्प आहे. कोणता? चाकसमान प्रकल्प. त्याच्यानंतर बारामती, दौंड हे सगळे तालुके कुठे? या पुण्यातच येतात. त्यानंतर पुढचा प्रश्न. महाराष्ट्र शासनाची आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, महाराष्ट्र शासनाची आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था कोठे स्थित आहे म्हटल्यावर ही आहे बेटा आदिवासी समाजाशी संबंधित. ही कुठे आहे? पुणे जिल्ह्यामध्ये आहे. याची स्थापना आहे 1 मे 1962 ला झालेली आहे. कुठे आहे? पुण्याला आहे. 1 मे 1962 ला याची स्थापना झाली आहे. पुणे जिल्ह्यामध्ये आहे. हा प्रश्न सुद्धा दरवर्षी पोलीस भरतीला विचारला जातो. हा 2024 चा असेल, परंतु 2026 पर्यंत हे सगळे प्रश्न असेच आहे. पुढचा प्रश्न आहे. महाराष्ट्र पोलीस दलात रेझिंग डे बघा. महाराष्ट्र पोलीस दलात म्हणजे रेझिंग डे कोणत्या दिवशी साजरा केला जातो? आता रेझिंग डे म्हटल्यावर बघा, म्हणजे ज्या दिवशी महाराष्ट्र पोलिसांची स्थापना झाली. आता महाराष्ट्र पोलिसांची स्थापना तर 2 जानेवारी 1961 मध्ये झालेली आहे. म्हणून कोणता दिवस असेल बघा? हा 2 जानेवारी 1961. त्यानंतर आता 6 मार्च आहे. 6 मार्चला SRPF ची स्थापना झालेली आहे. कशाची? SRPF, स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्स. जसं देशामध्ये CRPF आहे बेटा. काय? CRPF आहे, सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स. त्याच्याच धर्तीवर महाराष्ट्रामध्ये SRPF आहे. या SRPF ची स्थापना 6 मार्च कोणत्या दिवशी बाळा? 6 मार्च 1948 मध्ये झाली होती. आणि ते पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात झाली होती. कोणत्या तालुक्यात? पुरंदर तालुका. कोणता जिल्हा? पुणे जिल्हा. त्याच्यानंतर CRPF ची स्थापना 1939 मध्ये झालेली आहे. आणि जो सैनिकी दल आहे, जो देशामध्ये सैनिकी दल आहे, त्याचा हा अर्धसैनिकी बल आहे. कोणता आहे? पूर्ण सैनिकी बल. आता पूर्ण सैनिकी बल म्हटल्यावर त्यामध्ये 3 प्रत्यक्षपणे जे युद्धामध्ये भाग घेतात त्यांना पूर्ण सैनिकी बल म्हणलं जातं. त्यामध्ये येतं एअरफोर्स, येतं एअरफोर्स. त्याच्यानंतर त्यामध्ये येतं नेव्ही, म्हणजेच कोणतं? नौदल. त्यामध्ये येतं हवाई दल, हवाई दल. त्याच्यानंतर नौदल, नौदल. आणि त्यामध्येच येतं एक येतं तो भूदल. आता भूदल म्हणजेच आर्मी. यांना पूर्ण सैनिकी बल म्हणलं जातं. या 3 गटाला काय म्हणलं जातं? सैनिक. जे पूर्ण सैनिकी बल म्हणजे ज्या ठिकाणी जे युद्धामध्ये प्रत्यक्षपणे भाग घेतात त्यांना पूर्ण सैनिकी दल म्हणलं जातं. आणि त्यांना मदत करणारे कोण होतात? आता हे बाकीचे जेवढे असतील, CRPF आहे, SSB आहे, त्याच्यानंतर बाकीचे जेवढे बी असतील त्यांना कशामध्ये मोडतात? हे प्रत्यक्षपणे युद्धामध्ये भाग घेत नाही म्हणून हे कसे? अर्धसैनिकी बल. आणि हे पूर्ण सैनिकी बल आहे. त्याच्यानंतर पुढचा. आता 26 जानेवारी हा दिवस दिलेला आहे. 26 जानेवारी या दिवशी कोणता दिन पाळला जातो? प्रजासत्ताक दिन. कोणता दिन बेटा? प्रजासत्ताक दिन. या प्रजासत्ताक दिन म्हणजे 26 जानेवारी 1950 ला देशामध्ये कशाची स्थापना झाली होती? काय झालं होतं लागू? आपल्या देशाचं काय? संविधान लागू झालं होतं. काय लागू झालं होतं बेटा? देशामध्ये संविधान लागू झालं होतं. म्हणून या दिवसाला प्रजासत्ताक दिन म्हणजे प्रजेच्या हाती सत्ता, काय म्हणलं जातं याला? प्रजेच्या हाती सत्ता, म्हणजेच याला प्रजासत्ताक दिन म्हणून ओळखलं जातं. प्रजासत्ताक दिन म्हणून काय ओळखलं जातं? कोणतं? 26 जानेवारी हा दिवस. त्यानंतर 1 मे दिलेला आहे. आता 1 मे म्हटल्यावर काय या ठिकाणी? 1 मे महाराष्ट्र स्थापना दिवस आहे. कोणता दिवस आहे बेटा? महाराष्ट्र स्थापना दिवस आहे. 1 मे 1960 ला
1 मे 1960 ला. कारण जो द्विभाषिक मुंबई राज्य होतं त्याचं विभाजन झालं कधी 1 मे 1960 ला. त्यापासून 2 राज्य निर्माण झाले, एक कोणता गुजरात आणि दुसरा महाराष्ट्र. म्हणून निर्मितीनुसार महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो? 14वा आणि गुजरातचा कितवा लागतो? 15वा लागतं. त्याच्यानंतर 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन असेल तर 26 नोव्हेंबर कोणता बेटा? 26 नोव्हेंबर हा संविधान दिन आहे. कोणता दिन आहे? संविधान दिन आहे. कारण 26 नोव्हेंबरला राज्यघटना लिहून तयार झाली होती आणि त्या समितीने काय केलं होतं? ते यांना सुपूर्द केलं होतं. मग त्याच्यानंतर त्या दिवसाला कोणता दिवस म्हणून ओळखलं जातं? संविधान दिन. आणि त्याच्यानंतर 26 जानेवारीला कोणता दिन पाळला जातं? प्रजासत्ताक दिन. कारण त्या दिवशी राज्यघटना लागू करण्यात आली होती. ते लागू करण्यामागचं कारण होतं कारण की 1930 मध्ये पहिली वेळेस भारतामध्ये झेंडावंदन झालं होतं. त्या दिवसाची आठवण 26 जानेवारीला, म्हणून ते 26 जानेवारी 2 महिने वेट करून त्यानंतर ती राज्यघटना लागू करण्यात आली होती. हा प्रश्न दरवर्षी विचारला जातो पोलीस भरतीला. हे दरवर्षी रिपीट होते आणि दरवर्षी वारंवार विचारले जातात. आता काळी क्रांती. काळी क्रांती ही संकल्पना कशाशी संबंधित आहे? कोणती क्रांती? काळी क्रांती ही संकल्पना कशाशी संबंधित आहे? खनिज तेल. आता आपल्याला वाटतं की या ठिकाणी कोळसा सुद्धा काळा आहे, तो सुद्धा भूगर्भातून मिळतं आणि खनिज तेल सुद्धा कुठून मिळतं? भूगर्भातून मिळतं. मग कोळसा तर भूगर्भातून मिळत असेल परंतु कोळशाशी संबंधित अशी क्रांती झाली नाही, परंतु खनिज तेलाशी संबंधित झाली. म्हणून त्याला काय म्हणलं जातं? काळी क्रांती. यालाच काय म्हणलं जातं? पेट्रोलियम पदार्थ. कोणता पदार्थ? पेट्रोलियम पदार्थ. हा ज्यावेळेस भूगर्भाच्या आतून काढलं जातं त्यावेळेस याचा रंग एकदम काळा असतो. यामध्ये सगळंच असतं, ऑइल असतं, पेट्रोल असतं, सगळे बरेचसे घटक असतं, म्हणून याचा रंग काळा असतो. म्हणून याला कोणती क्रांती म्हणलं जातं? काळी क्रांती. त्याच्यानंतर हा अन्नधान्य. अन्नधान्याशी संबंधित हरित क्रांती आहे. कोणती क्रांती आहे बेटा? हरित क्रांती आहे. आता अन्नधान्याशी संबंधित कोणती क्रांती आहे? हरित क्रांती आहे. आणि या हरित क्रांतीला हरित क्रांती आहे आणि ही जी हरित क्रांती आहे अन्नधान्याशी संबंधित कोणती क्रांती असते? हरित क्रांती. आता असं सुद्धा प्रश्न विचारला जातो, हरित क्रांतीचे नेते. देशाचा जर विचार केला, देशामध्ये हरित क्रांतीशी संबंधित भारतीय हरित क्रांतीचे प्रणेते कोण बेटा? भारतीय हरित क्रांतीचे भारतीय हरित क्रांतीचे हरित क्रांतीचे नेते कोण किंवा प्रणेते? म्हणजे भारतीय हरित क्रांतीचे जनक सुद्धा म्हणलं जातं याला. काय? भारतीय हरित क्रांतीचे जनक म्हणजे त्याने भारतामध्ये हरित क्रांती घडवून आणली होती, तो एम.एस. स्वामीनाथन. एम.एस. स्वामीनाथन. एम.एस. स्वामीनाथन हे कोण? भारतीय हरित क्रांतीचे प्रणेते. त्याच्यानंतर जगाचे म्हटल्यावर जागतिक हरित क्रांतीचे प्रणेते कोण? जागतिक हरित क्रांतीचे प्रणेते. हरित क्रांतीचे प्रणेते किंवा जनक. जागतिक हरित क्रांतीचे जनक कोण म्हटल्यावर नॉर्मन बोरलॉग आहे. कोण आहे बेटा? नॉर्मन बोरलॉग. हे कोणत्या देशाचे आहे म्हटल्यावर हे अमेरिका देशाचे आहे. कुठले आहे? अमेरिका या देशाचे शास्त्रज्ञ आहे. आणि भारतीय कोण आहे? एम.एस. स्वामीनाथन. आता 1900 कधी कधी प्रश्न विचारतात की हरित क्रांती देशामध्ये कधी घडून आली? कधी कधी 1966-67 असेल किंवा 67-68 असेल. 65-66-67 म्हणजे दुसरे ज्यावेळेस 1965च्या युद्धाच्या नंतर त्यावेळेस भारतामध्ये दुष्काळ पडला होता 1965 मध्ये. त्यावेळेस लोकांना खाण्यासाठी अन्न सुद्धा मिळत नव्हता, म्हणून त्यावेळेस हरित क्रांती घडवून आणली होती. ही सर्वप्रथम कोणत्या पिकावर म्हटल्यावर गहू व तांदूळ पिकावर घडवून आणली होती. लक्षात असू द्या, हरित क्रांतीशी संबंधित प्रश्न विचारला जातात. अन्नधान्यामध्ये वाढ कधीपासून झाली? हरित क्रांती घडवून आणली होती. कोणी? एम.एस. स्वामीनाथन. म्हणून त्याला भारतीय हरित क्रांतीचे जनक म्हणलं जातं. आणि या जागतिक हरित क्रांतीचे जनक नॉर्मन बोरलॉग यांना म्हणलं जातं. त्याच्यानंतर दुग्ध क्रांती, यालाच धवल क्रांती म्हणलं जातं. धवल क्रांती काय म्हणलं जातं? त्यालाच धवल क्रांती म्हणलं जातं. दुग्ध उत्पादनामध्ये वाढ करणं. काय? दुग्ध उत्पादनामध्ये वाढ करणं हा त्याचा मुख्य उद्देश होता. हा 1970च्या दशकामध्ये घडलं होतं. हा याचा
हरित क्रांतीचा जर विचार केला तर 1960च्या दशकामध्ये आणि हा 1970. त्याच्यानंतर धवल क्रांतीचे जनक किंवा दुग्ध क्रांतीचे जनक म्हणून कोणाला ओळखलं जातं, तर या ठिकाणी दुग्ध क्रांतीचे जनक कोण आहे बेटा? वर्गीस कुरियन आहे. धवल क्रांतीचे जनक कोणाला म्हणलं जातं? वर्गीस कुरियन. भारतीय धवल क्रांतीचे वर्गीस कुरियन आणि भारतीय हरित क्रांतीचे जनक कोण? MS स्वामीनाथन. हे लक्षात असू द्या. त्याच्यानंतर ग्रीन हाऊस इफेक्ट कशाशी संबंधित आहे? काय ग्रीन हाऊस इफेक्ट हा कशाशी संबंधित आहे म्हटल्यावर हा वातावरणातील बदल. हरित क्रांती सांगितलं, दुग्ध क्रांती आताच सांगितलं, हरित क्रांती, दुग्ध क्रांती. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे USB म्हणजे काय? तर याचं पूर्ण रूप काय असेल? युनिव्हर्सल सिरियल बस. हा ऑप्शन क्रमांक किती असेल बेटा? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 असेल. हा सुद्धा प्रश्न जशाच तसं दरवर्षी पडतं. काय? हा सुद्धा प्रश्न दरवर्षी जशाच तसं पडतं. त्याच्यानंतर अरुण जेटली स्टेडियम कोणत्या ठिकाणी आहे? अरुण जेटली स्टेडियम देशामध्ये कोणत्या ठिकाणी आहे? स्टेडियमशी संबंधित एक प्रश्न विचारला जाता. तो कोणत्या ठिकाणी आहे मग? दिल्ली या ठिकाणी अरुण जेटली स्टेडियम. चेन्नईला एक आहे, मुंबईला आहे. अशा अनेक याच्यावर सुद्धा एक प्रश्न पडलं जातं. महाराष्ट्रातील कोणत्या व्याघ्र प्रकल्पाने भारतातील पहिले डार्क स्काय पार्क? महाराष्ट्रातील कोणत्या व्याघ्र प्रकल्पाने डार्क स्काय पार्क बनवून इतिहास रचला? हा देशातील एक व्याघ्र प्रकल्प आहे. या व्याघ्र प्रकल्पाने काय केलंय? डार्क स्काय पार्क म्हणजेच या ठिकाणी हा असेल पेंच असेल. आता डार्क स्काय पार्क म्हणजेच काय? ज्या ठिकाणी प्रदूषण सगळ्यात कमी असतं आणि रात्रीच्या वेळेस अवकाशातील ग्रहांचं संशोधन करण्यासाठी किंवा अवकाश ग्रहमाला बघण्यासाठी ज्या ठिकाणी प्रदूषण कमी असेल त्या ठिकाणावरून स्वच्छ दिसतंय, चांगल्या प्रकारे दिसतंय, सुटसुटीत दिसतंय. म्हणून असा हा देशामध्ये महाराष्ट्रामध्ये एक असा व्याघ्र प्रकल्प आहे त्या ठिकाणी प्रदूषण खूप कमी आहे आणि त्यालाच कोणतं डार्क स्काय पार्क म्हणून ओळखलं जातं. तो पेंच अभयारण्य आहे. कोणता आहे बेटा? पेंच. फक्त एवढ्यात डार्क स्काय पार्क म्हणजेच काय? त्या ठिकाणापासून जर आकाशमाला जर बघितलं, ग्रहमाला बघितलं तर स्वच्छपणे दिसते. त्या ठिकाणी प्रदूषण कमी असतं म्हणून त्याला दर्जा दिला जातो. असं महाराष्ट्रामध्ये कोणतं आहे? पेंच आहे. त्याच्यानंतर हे महाराष्ट्रातील काय? ताडोबा व्याघ्र प्रकल्प आहे, बोर हा व्याघ्र प्रकल्प आहे, मेळघाट हा व्याघ्र प्रकल्प आहे. त्याच्यानंतर एक काय? संजय गांधी बोरीवली हा एक आहे आणि एक दुसरा कोण आहे? 6वा व्याघ्र प्रकल्प कोणता? पश्चिम घाट. असे किती? 6 व्याघ्र प्रकल्प आहे. हा लक्षात असू द्या. पेंच हा दरवर्षी रिपीट झालेला प्रश्न आहे. दरवर्षी ग्रेनाइट पासून बनलेल्या जमिनी कशा असतात? तर कशा असतात बेटा? आम्लधर्मी असतात. ग्रेनाइट पासून ज्या जमिनी बनतात हा दरवर्षी जशा तसा पडतं तर कशा असतात? आम्लधर्मी असतात. पुढचा प्रश्न, पानिपतची तिसरी लढाई कोणामध्ये झाली? हा प्रश्न दरवर्षी पडलं जातं. पानिपतची तिसरी लढाई. आता आपल्याला पहिली लढाई माहिती असणं गरजेचं आहे. कोणती लढाई बेटा? पहिली लढाई. त्याच्यानंतर दुसरी लढाई, त्याच्यानंतर तिसरी लढाई. आता या 3 लढाया, पहिली, दुसरी आणि तिसरी. आता बघा, पहिली जी लढाई झाली होती ती कोणत्या वर्षी? 1526. 1526. त्याच्यानंतर इसवी सन तर काय 1526च आहे, परंतु इसवी सन नाही. मी तुम्हाला कोणामध्ये झाली ते पुढच्या लेक्चर मध्ये सांगू. आता काय माझ्या पण लक्षात नाही तेवढं. म्हणजे तुम्हाला आता मी शिकवतोय ऑनलाईनला म्हटल्यावर तुम्हाला सगळं काही एक मिनिट. ओ सर, सेवा सेवा वाला ये बैग चले वो वाला. बघा, पानिपतची पहिली लढाई
पण बघा आपल्याला आपल्याला जमत नाही म्हणून ते बॅक गेलं होतं म्हणून बोलावं लागलं. पहिली लढाई कोणामध्ये झाली होती? हा बाबर व इब्राहिम लोधीमध्ये झाली होती. कोणामध्ये झाली होती बेटा? बाबर व इब्राहिम लोधीमध्ये झाली होती. त्याच्यानंतर दुसरी लढाई झाली होती ती अकबर व हेमू मध्ये झाली होती. कोणामध्ये? हेमू. अकबर व हेमू मध्ये झाली होती. त्याच्यानंतर तिसरी लढाई झाली होती ती अहमद शाह अब्दाली. कोण? अहमद शाह अब्दाली व मराठेमध्ये झाली होती. मराठे. आता हे तीनही लढाया कोणत्या ठिकाणी झाली होती? तर यांना जे नाव दिले पानिपत, म्हणजेच या ठिकाणी पानिपत या शहरामध्ये झाली होती. कोणत्या शहरामध्ये बेटा? पानिपत या शहरामध्ये झाली होती. हा पानिपत हा ठिकाण हरियाणा राज्यात आहे. कोणत्या राज्यात आहे? हरियाणा राज्यात. पहिली लढाई झाली होती बाबर आणि इब्राहिम लोधी मध्ये झाली होती. ही झाली होती 1526 ला. म्हणूनच 1526 ला कशाची स्थापना झाली होती? या ठिकाणी मुघल सत्तेची स्थापना भारतामध्ये झाली. 6 महत्वाचे मुघल संस्थापक म्हणजे मुघल बादशाह त्यांच्याबद्दल विचारलं जातं. तर पहिला होता बाबर. बाबरनेच 1526 मध्ये याचा जो एक सेनापती होता मीर बांकी नावाचा. कोण होता? मीर बांकी नावाचा याचा जो सेनापती होता, याने काय केलं होतं की आग्रा या ठिकाणी जो सध्याच्या घडीला राम मंदिर होता असं म्हणलं जातं. आता माझं काय म्हणणं नाही, जो न्यायालयाने निर्णय दिला त्यावर म्हणतो 1526 ला त्या ठिकाणी 1526 पूर्वी त्या ठिकाणी काय होती? राम मंदिर होता. त्याच्यानंतर यांनी काय केलं? सत्ता आल्याच्या नंतर 1526 ला तो राम मंदिर पाडला आणि त्याच्या जागी बाबरी मस्जिद बांधली होती. काय? कोणती मस्जिद? बाबरी मस्जिद बांधली होती असं म्हणलं जातं. बाबरी मस्जिद. आता या ठिकाणी त्याच्यानंतर बाबरी मस्जिद पाडली. ही बाबरी मस्जिद कधी पाडण्यात आली? 6 डिसेंबर 1992 ला ही बाबरी मस्जिद पाडण्यात आली होती. पण कोणाच्या काळामध्ये? बाबराची सत्ता आली त्याच्यानंतर या ठिकाणी ह्या सगळ्यांचा विजय झालेला आहे. विजय पहिल्या क्रमांकाला हेमू आणि अकबर मध्ये अकबराचा विजय झाला. अब्दाली आणि मराठे यामध्ये मराठे हारले होते. परंतु असं एक प्रश्न विचारला जातो की मराठ्यांनी अटके पार झेंडे लावले होते. कोणते पार? अटके पार झेंडे लावले होते. तर याच ठिकाणी अहमद शाह अब्दाली सोबत युद्ध खेळताना पाकिस्तान मधील अटक पर्यंत ते गेले होते, म्हणून अटके पार झेंडे. त्याच्यानंतर मराठीमध्ये म्हण सुद्धा असतं की पानिपतावर 1.25 लाख बांगड्या फुटल्या. म्हणजे त्या ठिकाणी अनेक मराठी सैनिकांचा मृत्यू झाला होता आणि त्यांच्या ज्या बायका आहेत त्यांना काय वैधत्व प्राप्त झालं होतं, म्हणून त्या ठिकाणी. त्याच्यानंतर मुघल राजपूत तर कोणतं? अहमद शाह अब्दाली आणि कोणामध्ये झाली होती? मराठे यांच्यामध्ये झाली होती. पुढचा प्रश्न. त्याच्यानंतर इथे राहिला आता बघा, यामध्ये प्लासीची लढाई महत्वाची. प्लासीची लढाई विचारली जाते आणि बक्सारची लढाई विचारली जाते. बक्सारची लढाई. या पानिपतची लढाई आणि बक्सारची लढाई यांची तारीख विचारली जाते. ही किती? 23 जून 1757 आणि त्याच्यानंतर ही 22 ऑक्टोबर 1764 मध्ये झाली होती. ह्या 2 लढाया महत्वाच्या, यांच्याबद्दल विचारलं जातं. परत आपला एखादा प्रश्न आला तर पुढे बघू, कारण वेळेच्या अभावी. हिरवे सोने कशात म्हणलं जातं? हा दरवर्षी प्रश्न विचारला जातो. कोणतं सोने बेटा? हिरवे सोने कशात म्हटलं जातं? हा दरवर्षी प्रश्न विचारला तर चहाला म्हणलं जातं. नवजात भारत सभा या संस्थेची स्थापना कोणी केली असा प्रश्न विचारला, तर याची स्थापना केलेली आहे भगतसिंगांनी केलेली आहे. नवजात म्हणजे या ठिकाणी काय होतं? याची स्थापना त्यांनी 1926 मध्ये केली होती. 1926 मध्ये याची स्थापना केली होती. त्याची स्थापना लाहोर या ठिकाणी झाली होती. लाहोर. त्याच्यानंतर याचं काय होतं की जे नौजवान आहेत म्हणजे भारतातले जे मुलं आहेत त्यांच्यामध्ये काय राष्ट्रप्रेम जागृत करणं, त्याच्यानंतर देशाला स्वतंत्र मिळवण्यासाठी ते सुद्धा स्वतंत्र लढ्यामध्ये उतरावं यासाठी याची स्थापना केली होती. ती कोणी केली होती? भगतसिंगांनी केली होती. त्याच्यानंतर भगतसिंगांचा मृत्यू शहीद दिन, त्यांना ज्या दिवशी फाशी देण्यात आली होती त्या दिवसाला काय म्हणलं जातं? शहीद दिन म्हणून ओळखलं जातं. शहीद दिन. ते कोण? भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना फाशी दिली होती. तो दिवस शहीद दिन म्हणून पाळला जातं. त्याच्यानंतर स्वामी विवेकानंदांनी
स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली होती. रामकृष्ण मिशनची स्थापना केली होती. रामकृष्ण मिशनची स्थापना केली कोणी? स्वामी विवेकानंदांनी केली होती. त्यांचे गुरु कोण? रामकृष्ण यांच्याच नावाने त्यांनी एक मिशन सुरू केलं होतं समाज जागृतीसाठी. तो केला होता 1897 मध्ये. त्याच्यानंतर सत्यशोधक समाज असेल, प्रार्थना समाज असेल, त्याच्यानंतर कोणतं आर्य समाज असेल, ब्राह्मण समाज असेल, यांच्याशी संबंधित एक प्रश्न दरवर्षी पोलीस भरतीला विचारला जातो. रामकृष्ण मिशन सुद्धा 1897. त्याच्यानंतर सुभाषचंद्र बोस यांचा जर विचार केला तर यांच्याशी संबंधित आझाद हिंद सेना, कोणती सेना बेटा? आझाद हिंद सेना. ही आझाद हिंद सेना कोणाशी संबंधित आहे? सुभाषचंद्र बोस यांच्याशी संबंधित. त्यांनी भारतावर स्वारी करत असताना त्यांनी 1943च्या दरम्यान त्यांनी काय जिंकलं होतं? अंदमान आणि निकोबार जिंकलं होतं. अंदमान आणि निकोबार हे 2 बेटे जिंकली होती. आणि हे 2 बेटे जिंकल्याच्या नंतर यांना शहीद आणि स्वराज्य नाव दिलं. शहीद आणि स्वराज्य याबद्दल सुद्धा प्रश्न विचारला जातो. सुभाषचंद्र बोस आझाद हिंद सेनाचे सरसेनापती होते. कोण होते या सैन्याचे? ते सरसेनापती होते. सरसेनापती होते कोण? सुभाषचंद्र बोस. पुढचा प्रश्न पाहू. लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली होती? आता लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली होती असा प्रश्न विचारला तर श्यामजी कृष्ण वर्मा आहे. हा कोणी केली होती? श्यामजी कृष्ण वर्मा. थोडं डीटीपी करताना थोडं झालं. श्यामजी कृष्ण वर्मा. आता बघा, श्यामजी कृष्ण वर्मा हा लंडन येथे, देश कोणता? ब्रिटन या देशामध्ये लंडन या ठिकाणी त्याने स्थापना केली होती. कोणती? ही इंडिया हाऊसची स्थापना. कारण या ठिकाणी जे भारतीय लोक राहत होते ब्रिटनमध्ये, सगळ्यांचं एकत्रीकरण करणं आणि त्यांना सुद्धा स्वातंत्र्य चळवळीमध्ये सहभागी करून घेण्यासाठी म्हणून कोणी केले होते? कार्य केलं होतं? श्यामजी कृष्ण वर्मा. त्याच्यानंतर या ठिकाणी जर विचार केला तर हा विंदा सावरकर यांचं सुद्धा स्वातंत्र्य लढ्यामध्ये मोठा योगदान आहे. त्याच्यानंतर लाला हरदयाळ यांचा सुद्धा आहे. कारण विंदा सावरकर यांनी 1900 मध्ये एक संस्था स्थापन केली, म्हणजे एका संस्थेची स्थापना केली होती. तो मित्र मेळावा नावाचा. कोणता? मित्र मेळा. त्याच्यानंतर याचंच रूपांतर 1904 मध्ये काय झालं? अभिनव भारत झालं. काय झालं? अभिनव भारत. यांच्यावर एक प्रश्न विचारला जातो. अभिनव भारत 1904 त्याचाच मित्र मेळावा. त्याच्यानंतर सावरकरांनीच 1857चा स्वातंत्र्य समर हा ग्रंथ लिहिलेला आहे. त्याच्यानंतर यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील भगूर या गावी झालेला आहे. कोणत्या गावी? भगूर. जिल्हा कोणता असेल? नाशिक. हा सुद्धा प्रश्न विचारला जातं. नाशिक जिल्ह्यातील भगूर या ठिकाणी. त्याच्यानंतर यांच्याशी संबंधित यांना जन्मठेपेची शिक्षा झाली होती. जन्मठेप म्हणजे या ठिकाणी जन्मठेपेची शिक्षा झाली होती. त्याच्यानंतर यांना अंदमान निकोबारातील सेल्युलर जेलमध्ये ठेवलं होतं. कोणतं जेल? सेल्युलर जेल. त्याच्यानंतर एडनचं जे सेल्युलर जेल असेल तो अंदमान निकोबार येते. आणि एडनचं तुरुंग जो होतं, एडन तुरुंग किंवा त्याला एडनचं तुरुंग होतं. एडनचं तुरुंग जो होतं तो तुरुंग होतं म्यानमार देशामध्ये होतं. जे खतरनाक लोक असायचे त्यांना ते बाहेर पाठवायचे, भारताच्या बाहेर, कारण ते सुटल्याच्या नंतर परत. त्याच्याशी संबंधित असा प्रश्न विचारला जातं, लक्षात असू द्या. शेवटचा प्रश्न आहे आपला. 1963 या वर्षी नागालँड राज्य हे स्वतंत्र राज्य बनवण्यात आलं. तर बघा या ठिकाणी हा आसाम प्रांत होता. जसं बंगाल प्रांत होता तसाच आसाम होता. जे बाकीचे पूर्वेकडे बरेचसे राज्य आहेत ते आसाम राज्यातूनच वेगळे झालेले आहेत, स्वतंत्र झाले. तो स्वतंत्रपूर्वीचा एक प्रांत होता, त्या प्रांतामध्ये काय झालेला आहे? वेगळं झालेलं आहे. आता हा 2024 मध्ये झालेली जी प्रश्नोत्तरिका होती त्याचं संपूर्ण आपण विश्लेषण दिलं. मला वाटतं की बऱ्यापैकी चांगलंच होतं आणि तुमच्यासाठी गरजेचं पण होतं. कारण वारंवार जवळजवळ 70% प्रश्न या ठिकाणी या प्रश्नपत्रिकेतूनच होतं. त्याच्यानंतर आपण जेवढं होईल तेवढं 4ही प्रश्नाचं विश्लेषण केलं. त्याच्यानंतर वेळेच्या अभावी काही आपल्याला कुठे कुठे थांबावं लागलं, कारण की सगळेच प्रश्न घेतले तर व्हिडिओ खूप वाढला असता. त्यावेळेस जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. कारण तुमच्यामुळेच मला पण सुद्धा समजेल की तुम्हाला इथून पुढे काय गरजेचं आहे. आता मला तर माहिती की जे गरजेचं आहे सगळं काही देण्याचा प्रयत्न केलाय. पोलीस भरतीला वारंवार विचारलं, तुम्ही बघून घ्या. कोणतेही प्रश्नपत्रिकेत सगळं काही प्रश्न विचारलेले आहे. त्याच्यानंतर
व्हिडिओ बघा, लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांना आणि कमेंट करा आणि त्याच्यानंतर आपला पुढचा व्हिडिओ लवकरच येईल. थँक्यू, धन्यवाद.